पुस्तक वाचतोय आपण फाइंडिंग माय कोर, लेखिका श्रीमती विनया गोरे, भाग 18. माझ्यावर सोपवलेलं पहिलं एक काम. माझ्या सिनियर इंजिनियरने मला सांगितलं की टेलिफोन स्विचमधील काही मॉड्यूल्सची कार्यक्षमता वाढवायचा प्लॅन करायचा आहे, परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट. आणि मला तो लगेच किचकट टेक्निकल भाषेत सांगायला लागला की तुला हे बघायला पाहिजे, ते बघायला पाहिजे, वगैरे वगैरे. त्याच्याशी बोलताना लक्षात आलं की आम्ही कस्टमर्सना विचारत नाही की त्यांना नक्की काय हवे. आमचं आम्ही ठरवतो काय करायचं ते, आणि नेटवर्कमध्ये तसतसे बदल कार्यान्वित करून कस्टमर्सना डॉक्युमेंटेशन देतो. मला जरा आश्चर्यच वाटलं. अरे हो, मी विसरली की ही तर AT&Tची मक्तेदारी आहे, खुल्या बाजारातील स्पर्धा नाही. तरी पण मी आग्रहीपणे ठामपणे त्याच्या मागं लागले की आपण कस्टमर्सना विचारूयाच. शेवटी एकदा मला गप्प बसवायला त्याने मला कस्टमर्सना भेटायची परवानगी दिली. पण गंमत म्हणजे कस्टमर्सनाही आमच्याशी बोलण्यात स्वारस्य नव्हतं, कारण त्यांची खात्री होती की आम्ही शेवटी आम्हाला पाहिजे तेच करणार. तरीही मी सातत्याने विचारतच राहिले आणि शेवटी काही दिवसांनी माझी दया येऊन असेल, पण ते थोडे बोलते झाले. त्यांनी मग मला त्यांचे मुद्दे सांगितले, कधीकधी येणारे वैफल्य सांगितले. मी एकाबरोबर 1-2 तास शेजारी बसून त्याचं रोजचं काम केलं, बघितलं. जणू मी तो होऊन त्याचं इंगित जाणून घेतलं. एकानं तर मला संध्याकाळी त्याच्या ग्रुपबरोबर कॉन्सर्टला नेलं. आमची नाळ कुठेतरी जुळली. मला खूप शिकायला मिळालं. परत आल्यावर आम्ही त्यांच्यासाठी कार्यक्षमता ट्युनिंग टूल्सचे म्हणजे परफॉर्मन्स ट्युनिंग टूल्सचे आयोजन केले आणि आमच्या प्रयत्नांना दाद मिळाली. माझ्या सिनियर इंजिनियरला अनपेक्षित अशीच ती घटना होती, पण मोठ्या मनाने त्याने मला श्रेय दिलं. अर्थात त्यालाही यशाचा तुरा मिळाला होताच ना. कस्टमर्स आहेत म्हणून आम्ही बिझनेसमध्ये आहोत. मी त्यांच्या दृष्टिकोनातून बघायला, विचार करायला शिकत होते. मी त्यांचा बिझनेस, त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या यशाचे मेट्रिक्स समजून घेत होते. त्यांच्याबरोबर फेलोशिप, जवळीक तयार होत होती. 1984मध्ये AT&Tपासून हे कस्टमर्स म्हणजे या सगळ्या बेल ऑपरेटिंग्स कंपनीज वेगळ्या झाल्या आणि आमची त्यांच्यावरची मक्तेदारी संपली. बाजारात नवीन प्रतिस्पर्धी आले. आता त्यांना मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी खुल्या बाजारात आम्हाला स्पर्धा करायला लागणार होती. पुढच्या आयुष्यासाठी हा धडा खूप उपयोगी पडला, विशेषतः जेव्हा माझ्यावर कस्टमर सपोर्ट टीमच्या नेतृत्वाची जबाबदारी होती. ग्राहक देवोभव. मी सगळ्या कामात कस्टमर्सच्या दृष्टिकोनातून विचार करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करत होते. अर्थातच ओघाने बिझनेस ट्रॅव्हल हे आलेच. मला एक बॉस्टनची ट्रीप आठवते. पहिल्या संध्याकाळी मला वाटलं आता एकटीनं कुठं जेवायला जायचं, रूमवरच जेवण मागू. दुसऱ्या दिवशी मात्र मी पुस्तक घेऊन रेस्टॉरंटमध्ये गेले. मेट्रिडी म्हणाला. मेट्रिडी हा फ्रेंच शब्द आहे, याचा अर्थ प्रमुख वेटर. मेट्रिडी म्हणाला, कोणाची तरी वाट बघताय ना? मी म्हणाले, नाही, टेबल फॉर 1 प्लीज. त्याने आश्चर्याने माझ्याकडे बघितले आणि पुन्हा तोच प्रश्न विचारला. एकटीच होते म्हणून मेट्रिडीने मला कुठलं तरी कोपऱ्यातलं टेबल दिलं. मला जरा ते खटकलंच. मी विचार करू लागले, कितीतरी पुरुष एकटे बिझनेस ट्रॅव्हल करतातच की. ते नाही असं पुस्तक वाचत कोपऱ्यात बसत, मोकळेपणी बारजवळ उभे राहून गप्पा मारतात. मग मला कशाची भीती वाटतीये आणि मी अस्वस्थ का आहे? तिसऱ्या दिवशी आणखी एका रेस्टॉरंटमध्ये गेले. मेट्रिडीबरोबर पुन्हा तोच संवाद, आणि तो पुन्हा मला अशाच कुठल्या तरी एका अगदी बाजूच्या कोपऱ्यातल्या टेबलाकडे घेऊन जाऊ लागला. तर मी त्याला दुसऱ्या एका टेबलाकडे खूण करून म्हटलं, मला हे टेबल द्याल का? ते टेबल मोठ्या खिडकीजवळ वर्दळीच्या भागामध्ये होतं. मी रेस्टॉरंटमधली आणि बाहेरची माणसं वाचत, जसा मुंबईला माणसं वाचायचा माझा छंद होता, अगदी तसंच जेवणाचा मस्त आनंद घेतला. मी एकटी आनंदात जेवले म्हणून काही आकाश कोसळलं नव्हतं.
मी मात्र माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आले होते. माझा कम्फर्ट झोन आता विस्तारत होता. बिझनेस ट्रॅव्हल्समध्ये एकदा मला फ्लोरिडाला जायची संधी चालून आली. मी थोडीच ही संधी सोडणार होते, कारण मला मिकी माऊसला भेटायचं होतं. अगदी लहानपणापासूनचं हे माझं स्वप्न होतं. मी मिकी माऊसला एक छानशी मिठी मारली, त्याच्याबरोबर फोटो काढला. 2 दिवस अगदी लहान मुलीसारखी डिस्ने वर्ल्डमध्ये बागडले. परत आल्यावर फोटो बघितला आणि बापरे, मी किती जाड दिसत होते मिकी माऊस बरोबर. तेव्हाच त्याला प्रॉमिस केलं की आता वजन कमी करून तुला पुन्हा भेटायला येईल. आता निश्चय, काही नाही, आजपासून वजन कमी करायला सुरू करायचंच. त्यानंतर प्रत्येक दिवशी ठराविक वेळी मी वजन करायला सुरुवात केली आणि रोजचा आलेख म्हणजे ग्राफ कॉर्कबोर्डवर लावायला लागले. अखेर मी इंजिनियर होते. जे आपण मोजत नाही ते आपण सुधारू शकत नाही, यावर माझा ठाम विश्वास. जिममध्ये थोडं जेनफोंडा, एरोबिक, सायकलिंग सुरू केलं. आहाराचं म्हणाल तर अगदी कच्च्या भाज्या, योगर्ट, हाय प्रोटीन पावडर असं अगदी मनापासून आणि गंभीरपणे सुरू केलं. इतकं की कामावरचे लोक माझी चेष्टा करायला लागले. भारतात गेले तरी पण मी माझी प्रोटीन पावडर घेऊन जायचे. माझ्या आलेखावरून मी आठवड्यात सरासरी 2 पाऊंड वजन कमी करत होते. सातत्य, चिकाटी आणि पुस्तकं वाचून किंवा डॉक्टरांशी बोलून केलेला अभ्यास शेवटी उपयोगी पडला. जीवनशैली बदलून मी शारीरिकदृष्ट्या अधिक सक्षम व सक्रिय झाले. हाच कानमंत्र आणि गुरुमंत्र असावा. त्यावेळेस वर्षा कोलंबसला आली होती. माझं जिम वगैरे बघून तिलाही स्फूर्ती आली आणि तिने कोल्हापूरला कोणार्क हेल्थ सेंटर सुरू केलं. कोल्हापुरातलं हे पहिलं जिम तिने कित्येक वर्षे यशस्वीपणे चालवलं. माझा वजन नियंत्रणाचा फॉर्म्युला अगदी योग्य होता हे सिद्ध झालं, कारण पुढची 30-35 वर्ष माझं वजन स्थिर राहिलं. फरक पडलाच तर जेमतेम 5 पाऊंडांच्या आतबाहेर. पुन्हा मिकी माऊसला भेटायला हवं, कारण मिकीमुळेच मी पहिल्यांदा वजन कमी करायचं मनावर घेतलं होतं आणि न्यू जर्सीमध्ये राहत असताना हे वचन पूर्ण केलं. आरशातली मी मला आवडली, खुदकन हसली ती. तिचा आत्मविश्वास वाढायला लागला होता. मला नेहमी वाटायचं की माझ्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात यश मिळवण्यासाठी लागणारी कितीतरी कौशल्ये दोन्हीमध्ये कॉमन आहेत. उदाहरणार्थ पॅशन, टीमवर्क, प्लॅनिंग, जिज्ञासा वगैरे. नंतरच्या आयुष्यात माझे हे मत बरोबर असल्याचा वेळोवेळी अनुभव आला. मी सर्वांसोबत हिरिरीनं काम करत होते, पण मीटिंग्जमध्ये मला काही चमत्कारिक अनुभव येत होते. कुठल्या एखाद्या विषयावर चर्चा सुरू असली आणि मी जर काही सुचवले तर माझे पुरुष सहकारी दुर्लक्ष करत होते. जणू काही मी बोललेच नाही. कधीकधी ते एखादं फालतू कारण देऊन माझी सूचना, माझी कल्पना दुर्लक्षित करायचे आणि तीच कल्पना जर एखाद्या पुरुष सहकार्याने मांडली तर एकदम उचलून धरली जायची. दुसरा एक प्रकारचा अनुभव, पुरुष सहकार्याच्या कुठल्याही कल्पनेवर, सूचनेवर सखोल चर्चा व्हायची. ती सूचना अगदी उघड कितीही फालतू असली तरी. मला मात्र प्रथम सिद्ध करायला लागायचं की माझी कल्पना सखोल चर्चा करण्याच्या योग्यतेची आहे, आणि ते सुद्धा मला सिद्ध करायची संधी मिळाली तर. मी त्यांच्यासाठी जणू अदृश्यच होते. माझ्या मताला किंमत नव्हती. ते माझ्याकडं का बरं दुर्लक्ष करत होते? मला कमी का लेखत होते? ही पुरुषप्रधान संस्कृतीची झळ होती का? माझ्या इंजिनियर स्त्री सहकाऱ्यांनाही असेच अनुभव आले. मग काहींनी ठरवलं की नवीन कल्पना मांडणं किंवा पुरुष सहकार्याच्या सूचनेबाबत प्रश्न किंवा स्पष्टीकरण विचारणं ही फार मोठी डोकेदुखी आणि रिस्क आहे. नाहीतरी ते लक्ष देणार नाहीतच, मग उगाच कशाला अपमान करून घ्यायचा? जे काही निर्णय ठरतील ते अंमलात आणण्यासाठी लागणारं टेक्नॉलॉजी कौशल्य आपल्याकडे आहे ना, मग आपण शांतच बसूया. पण मला वाटलं या विचाराने आजचा दिवस साधा सरळ जाईल, पण दीर्घकालीन व्यावसायिक वाढ खुंटेल त्याचं काय? स्त्रियांच्या या वागण्याला सेल्फ शील्ड असं म्हणतात हे नंतर केव्हा तरी समजलं. काहींनी आव्हानांची भिंत पाडायचा मार्ग स्वीकारला आणि त्यात काही जणी यशस्वी पण झाल्या.
मला मात्र वेगळा मार्ग काढायचा होता. पुढच्या भागाचं नाव आहे साथीदार, नेटवर्क आणि मेंटॉर. माझ्या लक्षात आलं की माझे खूप सहकारी आहेत, पण मला कोणी साथीदार नाहीत. या पुरुषप्रधान जंगलात गौरवर्णीय पुरुषांना विशेष हक्क, अधिकार आणि पॉवर हे जन्मजातच. त्यांच्यापैकीच कोणीतरी मला उचलून धरणारे, जाहीरपणे पाठिंबा देणारे साथीदार हवेत. हे साथीदार माझ्या सहकाऱ्यांचे स्टिरिओटिपिकल दृष्टिकोन विकसित करू शकतील. माझ्या सूचनांना सखोल चर्चेची संधी मिळवून देतील. अव्यक्त भाषेचे संकेत, खाणाखुणा आणि पॉवर चिन्हे शिकायला मला मदत करतील. ग्रेग मॉर्टेसन यांच्या 3 कप्स ऑफ टी या लोकप्रियतेचे उच्चांक मोडलेल्या पुस्तकातलं एक मार्मिक वाक्य मला अमेरिकनांच्या मनावर बिंबवावेसे वाटले. इफ यू टीच अ बॉय, यू एज्युकेट ॲन इंडिव्हिज्युअल, बट इफ यू टीच अ गर्ल, यू एज्युकेट अ कम्युनिटी. मनात आलं, मुलगी शिकली, प्रगती झाली. हे महाराष्ट्र सरकारला समजलेलं सत्य या अमेरिकनांना सांगा हो कुणीतरी. तर कसे शोधायचे हे साथीदार? यांच्याशी संधान कसं जुळवायचं? बेल लॅब्ससारख्या टेक्नॉलॉजी कंपनीत मला भारतीय सहकारी, साथीदार सहज मिळायला हवे होते. पण कोलंबस कॅम्पसमध्ये मला ते भेटले नाहीत. कदाचित होमडेल, मरी हिल्स किंवा शिकागोसारख्या कितीतरी पटीने मोठ्या असलेल्या कॅम्पसमध्ये भेटले असते. माणसं वाचताना लक्षात आलं की काही सहकारी प्रभावशील आहेत. काहींना इतरांपेक्षा जास्त आदर मिळतो. काहींचा दृष्टिकोन विकसित आहे. त्यांच्याशी संधान जोडायला हवं. माणूस म्हणून ओळख करून घ्यायला हवी. आपल्याला एकमेकांबद्दल आदर आणि विश्वास निर्माण करायला हवा. तरच खरे आपण साथीदार होऊ शकू. मग आमच्यात कॉमन काय आहे हे मी शोधू लागले. क्रमशः. अभिवाचन निलिमा नातू.